देशाचा अर्थसंकल्प संतुलित असून देशातील युवा, गरीब आणि शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून बनवण्यात आलेला संतुलित अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। फक्त नरेटिव्ह सेट करण्यासाठी राजकारण करू नका असा सल्ला देखील त्यांनी विरोधकांना दिलाय। अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला देखील अनेक गोष्टी मिळाल्याचं देवेंद्र फडणवीस म्हटले। निर्मला सीतारामन जी यांनी एक अतिशय संतुलित बॅलन्स्ड अशा प्रकारचा अर्थसंकल्प आज मांडलेला आहे। मुळातच कोविड नंतर जेव्हा जगातल्या सर्व देशांच्या अर्थव्यवस्था कोलमडताना आपण पाहतो आणि पश्चिमेतले प्रगत देश देखील अर्थव्यवस्थेशी एक प्रकारे झुंजतायत, अशा परिस्थितीमध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेने 8.2% जी वाढ दाखवली आहे ही अत्यंत महत्त्वाची आणि भारतीय अर्थव्यवस्थेच्या ताकदीचा अनुभव करून देणारी अशा प्रकारची वाढ आहे। विरोधकांना माझा सल्ला आहे, या ठिकाणी केवळ नरेटिव्ह करता राजकारण करू नका। आपल्या राज्याला काही मिळालं पाहिजे अशी भावना असेल तर त्याचा पाठपुरावा करा। मी दाव्याने सांगतो, माननीय मोदी साहेबांच्या अजेंड्यावर महाराष्ट्र प्राथमिकतेने आहे, म्हणून ॲट अ ग्लान्स एवढ्या तरतुदी मिळालेल्या आहेत आणि भरपूर पैसा महाराष्ट्राच्या विकासाला मिळणार आहे। किंबहुना मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात ज्या ज्या गोष्टी आम्ही मागितल्या त्या सगळ्या गोष्टी आम्हाला मिळतील, हा मला विश्वास। त्यांना अधिकृत बजेटची कॉपी मिळाली, ती देखील ते वाचत नाही, तर माझी कॉपी ते काय वाचणार आहे? विरोधकांनी या बजेट नंतर काय प्रतिक्रिया द्यायची हे आधीच लिहून नेलेलं आहे। यांची प्रत्येकाची प्रतिक्रिया ठरलेली आहे। मी आकड्यांसहित सांगतोय, त्यामुळे ते उत्तर देऊ शकणार नाहीत, त्यामुळे नरेटिव्ह केवळ सेट करतील। महत्त्वाचं असं आहे की प्रत्येक बजेटला एक थीम असते। यावेळी ही जी आपल्याला थीम आहे ही साधारणपणे पूर्वी किनारपट्टी अशा प्रकारची थीम आपल्याला पाहायला मिळते, म्हणून ही काही राज्य स्पेशली मेन्शन झालेली आहे। विजय वडेट्टीवारने या ठिकाणी या अर्थसंकल्पाचं स्वागत केलं पाहिजे आणि केंद्र सरकारला धन्यवाद दिले पाहिजेत की केंद्र सरकारने किती चांगला अर्थसंकल्प केला। पण त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये तर खटाखट होतं आणि त्यांचं खटाखट ज्या ठिकाणी काँग्रेसची राज्य आहेत त्याही ठिकाणी पाहायला मिळत नाहीये। आता त्या राज्यांमध्ये तरी खटाखट दाखवा ना, ते खटाखट तिथे नाहीये। त्यामुळे त्यांना हे माहिती आहे आपण राज्यावर येत नाही, केंद्रात येत नाही, म्हणून ते मॅनिफेस्टो तयार करतात। अशा प्रकारच्या मॅनिफेस्टोच्या भरोशावर देश चालत नसतो। पण मला या गोष्टीचा आनंद आहे की आमचं बजेट हे विजय वडेट्टीवारांना देखील भावलं आहे, त्यांनाही आवडलं आहे। मला विश्वास आहे की ते उरलेलं बजेट देखील वाचतील। अर्थमंत्र्यांनी सादर केलेल्या बजेटवर राज्यातील लघु उद्योजकांनी नाराजी व्यक्त केलेली आहे, पाहूयात। विदेशी कंपन्यांना चालना देण्याची योजना आहे, परंतु आहे त्या MIDC मध्ये मूलभूत सुविधांसाठी इन्फ्रास्ट्रक्चर निर्मिती करण्यासाठी शासनाने कोणतीही भरीव तरतूद ठेवलेली नाही। या ठिकाणी विजेचे दर जे आहेत इतर राज्यांच्या तुलनेमध्ये एवढे महाग आहेत की हा पूर्णपणे विचार केला की महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यामध्ये नेण्याचा हा अर्थसंकल्प दिसून येतो। फार मोठी कमतरता आहे आणि त्यांना ते हव्या त्या प्रमाणात किंवा हवं तसं मिळत नाही। आणि जे काही स्किल डेव्हलपमेंट सेंटर आहेत ते सगळे कागदावरतीच आहेत, तिथूनही आम्हाला कधी काही मदत आत्तापर्यंत कधी झालेली नाही। तर ते निदान कुशल मनुष्यबळ कंपन्यांना कसं मिळेल किंवा कसं पुरवता येईल याची दखल घेतली जावी। GST बद्दल ही लोकांनी काहीतरी करायला हवं होतं। GSTचं काय झालं की बरेच लोक आज GST भरला नाही म्हणून त्यांना नोटीस आल्या आहेत किंवा त्यांचे GST नंबर बंद झाले, तर त्याच्यासाठी त्यांनी विचार करायला हवा होता।